अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी। वेतन, ग्रॅच्युटी आणि पेन्शन लागू करण्याबाबत शासनाकडून सकारात्मक आश्वासन। रवींद्र वळवी। नमस्कार। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखालील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित केलेले धरणे आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे। या आंदोलनात सुमारे 1000 अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधींनी सहभाग घेऊन शासनाचे लक्ष वेधले। युवराज बैसाणे, संजय मापले, जयश्री वाबळे आणि रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, मानधनात भरीव वाढ, ग्रॅच्युटी व पेन्शन लागू करणे आणि उन्हाळी सुट्टी वाढवण्याची जोरदार मागणी केली होती। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाचे उपसचिव विलास ठाकूर आणि कक्ष अधिकारी जाधव यांनी शिष्टमंडळाशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली। चर्चेदरम्यान खालील महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली। सेवानिवृत्ती वेतन, पेन्शन, ग्रॅच्युटी आणि भरपगारी आजारपणाच्या रजेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अनुक्रमे 24,800 आणि 20,400 वेतन लागू करण्याच्या कायदेशीर बाबी तपासून निश्चितपणे विचार केला जाईल। अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत मोबाईल आणि सिम कार्डसाठी निधी दिला जाईल। तसेच पोषण ट्रॅकरच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्रकल्प स्तरावर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत। प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांवर फेरविचार करण्याचे आश्वासन देण्यात आले। आमदार आमशा पाडवी, रवी राणा आणि अमोल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला। मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मिळाल्याने समन्वय समितीने हे धरणे आंदोलन यशस्वी झाल्याचे घोषित केले आहे। यांना एकही दिवस आजारपणाची रजा दिली जाते। आमचं असं म्हणणं आहे की यांना आजारपणाची रजा ही दिली पाहिजे। त्यानंतर उन्हाळी सुट्टी सगळ्या कर्मचाऱ्यांना दिली जाते, जवळपास 1 महिना। तर ह्या महिना उन्हाळी सुट्टी फक्त 15 दिवस दिली जाते। आमचं असं म्हणणं आहे की ही 1 महिना दिली गेली पाहिजे। अशा अनेक महत्वाच्या मागण्यांच्या संदर्भात गेले अनेक वर्ष राज्यातले अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करत आहेत आणि आज सुद्धा अधिवेशनाच्या काळामध्ये या आंदोलनामध्ये महाराष्ट्रभरातून या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आलेलो आहे। आमची आपल्याला रिक्वेस्ट असेल की आमचे प्रश्न आपण विधानसभेमध्ये मांडावे। माननीय मुख्यमंत्री महोदय आदित्यताई असतील यांच्याबरोबर आमची मीटिंग घडवून आणावी आणि त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व आपण करावं, असं मी आपल्याला विनंती करतो आणि यावर आपलं आपण